दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अमानुष हल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। या बंदला पाठिंबा देत कोल्हापुरात वंचित बहुजन आघाडीसह डाव्या विचारसरणीच्या मित्र पक्षाच्या वतीनं भव्य बाईक रॅली काढण्यात आली। छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळापासून सुरू झालेली ही रॅली बिंदू चौकात पोहोचली। यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारच्या कारभाराचा निषेध केला। दिल्लीतील जंतर मंतरवर लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचे पडसाद आता पुरोगामी कोल्हापुरातही उमटले आहेत। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा देत कोल्हापुरात वंचित बहुजन आघाडीसह डाव्या विचारसरणीच्या मित्र पक्षांच्या वतीनं भव्य बाईक रॅली काढण्यात आली। राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळापासून अर्थात नर्सरी बागेतून या रॅलीला सुरुवात झाली। हातात निळे लाल झेंडे आणि छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जयघोष करत केंद्र सरकारच्या कथित हुकुमशाही कारभाराविरोधात घोषणाबाजी करून शेकडो कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले। तरुण, महिला आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी दुचाकीवरून शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत आपला निषेध नोंदवला। रॅली उमा टॉकीज परिसरात पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांचा उत्साह आणखीन वाढला। यानंतर रॅलीचा समारोप ऐतिहासिक बिंदू चौकात झाला। बिंदू चौकात रॅलीचे रूपांतर जाहीर सभेत झालं। लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेला हल्ला हा केवळ विद्यार्थ्यांवरील हल्ला नसून संविधान आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा हल्ला असल्याची भावना यावेळी उपस्थित नेत्यांनी व्यक्त केली। ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्र बंदच्या आव्हानाला आणि निषेध आंदोलनाला पुरोगामी आणि डाव्या विचारसरणीच्या मित्रपक्षांनी एकमुखाने पाठिंबा देत कोल्हापुरात जोरदार शक्ती प्रदर्शन केलं।